मैदानावर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने खेळता, 100 मीटर रनिंग मध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पळू शकता, 400 मीटर रनिंग तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करू शकता, लांब उडी मारता येते की नाही, उंच उडी मारता येते की नाही, हे बघितलं गेलं पाहिजे. पण हे होत नाहीये दुर्दैवानं अलीकडं. सगळ्यात महत्वाचा भाग कसा आहे, मोकळ्या हवेत खेळताना तुमचं ऑक्सिजन इंटेक जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होतो आणि त्याने फुफ्फुसांची क्षमता सुधारते. अलीकडे तुम्ही बघा, दमेकरी मुलं, लहान मुलांमध्ये बालदमा आहे म्हणून आपण लगेच त्यांना उपचार करायला सुरुवात करतोय. ह्यामध्ये कुठेतरी आपण त्या शरीराची इफिशियन्सी कमी पडते. आणि इफिशियन्सी म्हणजे त्याची क्षमता जर सुधारायची असेल त्याला काहीतरी काम द्यायला पाहिजे ना. मला जर माझं मसल चांगलं व्हावं वाटत असेल तर मी दंड बैठका जोर मारतोय ना, त्याला ताण देतोय, त्यावेळेला कुठेतरी जाऊन दंडाची मसल सुधारते. तसं लहान मुलांचा तर जडणघडणीचा काळ आहे, म्हणजे तो दोन्ही, म्हणजे बौद्धिक दृष्ट्या आहे, मानसिक दृष्ट्या आहे, पण तितकाच तो शारीरिक दृष्ट्या पण आहे. आणि ती जर शारीरिक वाढ मुलांची चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे, तर फक्त खाण्याच्या पातळीवर नव्हे, शारीरिक व्यायामाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे. आणि खाणं जे आहे ते आरोग्यदायी खाणं असलं पाहिजे. हा, मग ह्याच्यात मला आणखी एक गोष्ट काय सांगावीशी वाटते सगळ्या म्हणजे मातांना, की थोडे तुम्ही अल्टरनेटिव्ह पर्याय वापरा ना. म्हणजे दोन्हीचं काहीतरी समन्वय घालता येतो. चला, पालकाची भाजी खात नाही, पालकाची पुरी खातो, पालकाची पुरी करून द्या. मला पनीरची भाजी आवडत नाही पण पनीरचा पराठा आवडतो, तसं बनवून द्या. इथंपर्यंत ते ठीक आहे. पण तो आज भाजी पोळी खात नाही म्हणून मी डब्याला मॅगी बनवून देते, ठीक आहे, किंवा डब्यात मी केक पेस्ट्रीज घालून देते, ही कितपत योग्य आहे? तर ह्या गोष्टींचा फार बारकाईने विचार व्हायला पाहिजे, की आपण आठवण, आपण खाल्लेले पदार्थ आठवा. मला बोर्नव्हिटा पहिलं खाल्लेलं आठवतं, ते म्हणजे माध्यमिकला असताना खाल्लेलं आठवतं. नाहीतर 8वी-9वी पर्यंत मला बोर्नव्हिटा माहित नव्हतं. म्हणजे आपण दूध असंच घ्यायचो वेलची साखर घालून, बरोबर, आणि खूप छान लागायचं ते. तर तसा भाग आहे की पहिलं तर खाण्याच्या ज्या सवयी आहेत आपल्या मुलांच्या, त्या खूप बारकाईनं तपासायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.